धग 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 धगती आग विचारे भड 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 भडकणारा राग विचारे आवाज जनतेचा आवाज ठाण्याचा राजन विचारे आधार जनतेचा वाघ हा सेनेचा राजन विचारे पूर्वी माजी नगरसेवक रंगनाथ आवटी शिंदे गटासोबत जाणार आहेत अशा काही बातम्या आल्या होत्या। ते राजन विचारे यांच्या प्रचारातून गायब आहेत असे देखील वृत्त ऐकण्यात आले होते। परंतु माजी नगरसेवक रंगनाथ आवटी यांनी या बातम्यांवर पडदा टाकत मी उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षात आहे आणि ठाणे मतदारसंघातून राजन विचारेच निवडून येणार, त्यामुळे जी माध्यमं माझी बदनामी करत आहेत त्यांची तक्रार मी निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे आवटी यांनी सांगितले। उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा काम करीत असताना या ठिकाणी सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे। या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाचे उमेदवार राजन विचारे या ठिकाणी हट्टी या ठिकाणी करणार आहे। असं असताना संपूर्ण जीवनगर निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी आघाडी घेतली आहे आणि ही काम गेली 8 दिवसापासून एकदम जोरात चालू आहे। रॅली असेल, फॉर्म भरणे असेल, घरोघरी जाऊन प्रचार असेल आणि लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। त्यामुळे भविष्यामध्ये जी निवडणूक होणार आहे किंवा ज्या ठिकाणी 20 तारखेला जे मतदान होणार आहे याला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मशाल या चिन्हावर लोक मतदान करून राजन विचारांना या ठिकाणी निवडून द्यायचा निर्णय या ठिकाणी लोकांनी घेतला आहे आणि त्याचा प्रचार आम्ही करीत आहे। ही चालू असतानाच काल एक आपल्या नवी मुंबईतले मीडियावाले जे आहेत, काही मीडियावाल्यामध्ये एखादा मीडियावाला असा असतो का एकदम चांगला प्रचार चालू असताना त्या ठिकाणी विरोधाकडून त्या ठिकाणी काहीतरी थोडंसं लालच बनवून घ्यायची आणि आमचं नाव म्हणजे माझं नाव त्या ठिकाणी बदनाम करायचं का या ठिकाणी या उमेदवाराची प्रचार करत नाही किंवा प्रचारातून माघारी घेतली आहे, अशा खोट्या बातम्या द्यायचं काम काही मीडियावाले करतात। त्यांना आम्ही आपल्या माध्यमातून एवढंच सांगतो का तुम्ही सत्यता म्हणून काम करा, कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपल्याला लोक पाहतात। खोट्या बातम्या लावू नका आणि अशा जर बातम्या तुम्ही लावत असेल, खोट्या बातम्या एखाद्याची बदनामी करायची असेल तर आम्ही तुम्हाला बदनामी करण्यापासून आमची बदनामी होत असेल तर आम्ही अब्रूनुसारचा दावा आपल्यावर ठोकूया आणि लवकरच आपल्या या ठिकाणी मी पत्र सुद्धा मी पाठवणार आहे आणि निवडणूक आयोगाला सुद्धा तसं कळवणार आहे। कारण मीडियाने हे काम चांगलं केलं पाहिजे, सत्यता दाखवली पाहिजे। परंतु जे काय मीडियावाले जे आहेत ते चांगलं काम न करण्यामुळे लोकशाहीचा चौथ्या स्तंभावर लोकांचा विश्वास कमी व्हायचं काम ही लोक करतात। म्हणून आपल्या माध्यमातून मी सांगतो का मी फक्त आणि फक्त लोकशाहीमध्ये काम करीत असताना मी ज्या पक्षाचा नगरसेवक आहे, ज्या पक्षाचा मी आमचा उमेदवार आहे राजन विचारे आणि उद्धव साहेबांचा हा उमेदवार आहे, आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार आहे, इंडिया आघाडीचा उमेदवार आहे, त्यासाठी जुईनगरमध्ये इथं जो बालेकिल्ला आहे त्या बालेकिल्ल्यामध्ये आम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने प्रचार मी माझ्यासोबत असलेले आमचे सर्व कार्यकर्ते, आमच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे काका यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चांगला असा प्रचार या नवी मुंबईमध्ये चालू आहे आणि त्यामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगतो का येत्या 20 तारखेला लोक मोठ्या संख्येने मतदान करणार आहे आणि राजन विचारे हे कमीत कमी 5 लाखाच्या फरकाने त्यांची हॅट्रिक होणार आहे आणि त्यामध्ये कोणीही आम्हाला डिस्टर्ब करू नये आणि खोट्या बातम्या लावू नये आणि आम्ही आणखीन जोरमाने काम करू आणि संपूर्ण जुईनगर जनतामधील जे शिवसैनिक आहेत, कट्टर शिवसैनिक आहेत, ते मोठ्या संख्येने राजन विचारांना मतदान करतील आणि त्या ठिकाणी राजन विचारे जास्तीत जास्त मोठ्या मताने फरकाने निवडून येतील आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। व्हिडिओ जर्नलिस्ट पंकज बनवंत, प्रिया उजबनचा रिपोर्ट, नवी मुंबई।